म्हटलं बाई आता या सासूबाईला चांगला मंत्र दे आणि पक्का करार करून घे. या सासूबाई या, आणि मी काय सांगते ते नीट ऐकून घ्या. या झाडाला त्रास देऊ नका, भांडी घासायला लागू नका, कपडे धुवायला लागू नका, झाडू मारायला लागू नका. माफ कर आई, माफ कर. आजपासून ही सगळी कामं मीच करेन ग आई. अंगास आली वचनीवर सासूबाई, माझ्या अंगात आली बरी. आली वचनीवर सासूबाई, माझ्या अंगात आली बरी आई. आता बोलून पाहिल तारे, तिच्या अंगात आली बरी आई. आता बोलून पाहिल तारे, तिच्या अंगात आली बरी आई. झाड शिकलेलं हाय, वय वय शिकलेला हाय ते माय. झाड सासुरवासन करणार नाही. आजपासून कोण करेल सासूरवास? मला पिसाळलेला कुत्रा चावलाय का काय? हा घ्या अंगारा आणि चोळा सगळा तोंडाला. आणि झाड काय म्हणतंय कान देऊन नीट ऐका. झाड सकाळी उठणार नाही, रोज स्वयंपाक करणार नाही. झाड नाजूक आहे बाई, तुम्ही कुरकुर करायची नाही. नाही ग माते, आता मीच गावाला जाते आणि तिकडच राहते. अंगास आज बघून घ्या मुंबई, माझ्या अंगात आली बरी आई. आज बघून घ्या मुंबई, माझ्या अंगात आली बरी आई. आता बोलून पाहिल तारे, तिच्या अंगात आली बरी आई. आता बोलून पाहिल तारे, तिच्या अंगात आली बरी आई. झाडाच्या चुगल्या पोराला सांगू नका. नाही सांगणार ग माते, नाही सांगणार. आणि जुन्या जमान्याच्या सासूवानी वागू नका. नाही वागणार ग माते, नाही वागणार. तोंड मोडू नका. आया बायांना घरात येऊ द्या आणि त्यांना क्यों की सास भी कभी बहुती पाव द्या. बघू दे की माय. नका सुनेला समजू करते, तुम्ही बघा कहाणी घर घरची. नात प्रथम सांगते बारकी, आजी ललिता पवार सारखी. देवी माय आता लय झालं ग माय. बच्चे की जान लेती क्या? तुम्ही शिकलेला सुना, तुम्हाला कसा पटेल जमाना जुना? मला कळतात साऱ्या खाण्या पुन्हा, पण जाऊ दे, मला खाऊ दे तंबाखू. कुठं गेला सुना?